आपली भूमिका ठामपणे मांडली, कोणाचीही बाजू न घेता भारताने त्या ठिकाणी आपली कणखर भूमिका मांडत असताना जगात आता अशी पोझिशन करून ठेवली आहे की जगातले सगळे जे लीडर्स आहेत हे असं म्हणतात की आम्हाला भारतासोबत मैत्री ठेवायची आहे. कालच आपण ट्रम्प यांचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणाले भारत आमचा मित्र आहे, भारताला जे पाहिजे ते देण्याकरता आम्ही तयार आहोत. जगामध्ये अमेरिका असो, रशिया असो, युरोप असो, अगदी ज्यांचे युद्ध चालले आहेत ते रशिया आणि युक्रेन असो किंवा अमेरिका, इस्रायल आणि इराण असो, हा प्रत्येक देश म्हणतो आमचा विश्वास भारतावर आहे, आमची मैत्री भारताशी आहे. आणि आजच मी एका फोरमच्या काही लोकांशी बोलत होतो. त्या फोरममध्ये देशातले काही उद्योगपती होते. ते सगळे उद्योगपती म्हणत होते की आज उद्या जेव्हाही हा वॉर समाप्त होईल त्यावेळी भारत इतक्या युनिक पोझिशन मध्ये आहे. भारताने या सगळ्या परिस्थितीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे आता एकदा वॉर जेव्हा स्टॉप होईल त्यानंतरचा जो काही इकॉनॉमिक राईज आहे त्याच्यामध्ये भारताला अत्यंत प्रमुख भूमिका मिळेल. मला असं वाटतं की ही जी एक कणखर अशा प्रकारची भूमिका आणि भूमिका दाखवत असताना ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन की ज्याच्यामध्ये भारताने आपली सामरिक शक्ती ही दाखवून दिली. कारण आपल्याला माहिती आहे भारत केवळ पाकिस्तानशी युद्ध लढत नव्हता. भारत हा एक प्रकारे चीनशीही सुडो वॉर लढत होता. कारण पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि सगळ्या प्रकारची लॉजिस्टिकल मदत ही चायना देत होतं. सगळा त्या ठिकाणी खर्च जो काही असेल त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की तो कुठून येत होता हे सगळ्यांना माहिती आहे. पण भारताने दाखवून दिलं की भारतामध्ये तयार झालेले जे इक्विपमेंट्स आहेत, भारताचे ड्रोन्स, भारताचे जे काही मिसाइल्स, याची शक्ती आपण दाखवून दिली. आणि अक्षरशः प्रिसिशनने जे काही त्या ठिकाणी त्यांच्या युद्धाची विमानं होते, एअर बेसिस होत्या, त्या नष्ट करण्याचं काम आपण हे करून दाखवलं.